ओके. तर काल आपण इम्पॉर्टंट टॉपिक्स बघितले होते खूप सारे, की आय टी इंडस्ट्रीमध्ये कशा प्रकारचे जॉब्स असतात, प्रोफाईल आपण कशी बनवू शकतो. ओके. आणि आपल्याला काय काय शिकलं पाहिजे, कसं शिकलं पाहिजे, काय स्टेप्स घेतल्या पाहिजे, कोडिंग कसं शिकायचं, लॉजिक कसं वाढवायचं, या गोष्टी आपण शिकलो होतो. त्याचबरोबर खूप सारे या व्हेरियस टॉपिक्स सी मधले आपण म्हणजे गो थ्रू केलं होतं, की आपण कुठंपर्यंत आहोत आणि आपल्याला काय काय शिकायचं आहे. ओके, तर आतापर्यंत आपण ॲरे पॉइंटर्स या गोष्टी बघितल्या. स्टॅटिक मेमरी अलोकेशन, डायनॅमिक मेमरी अलोकेशन, स्टोरेज क्लास इन सी, असे व्हेरियस वेगवेगळे टॉपिक्स असतात. ऑपरेटर्स असतं, फंक्शन असतं, लूप्स असतात. तर प्रत्येक टॉपिक डिटेलमध्ये तुम्हाला समजणार आहे. फक्त स्टेप बाय स्टेप जा, प्रॅक्टिस त्याच्यावरती करत जा, असाइनमेंट्स त्याच्यावरती करत जा आणि त्याच्यानुसार तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. तर सुरुवातीला मी सांगितलं होतं की सी लँग्वेज शिकायचं म्हणजे काय शिकायचं, तर आपण त्याच्यामध्ये पाहिलं होतं की त्याचे डेटा टाईप्स, तीन प्रकारचे डेटा टाईप्स पडतात. एक प्रायमरी डेटा टाईप किंवा त्याला प्रिमिटिव्ह डेटा टाईप म्हणतात, दुसरं डिराईव्ह डेटा टाईप आणि तिसरं युजर डिफाईन डेटा टाईप. तर आज आपण काय शिकतो, युजर डिफाईन डेटा टाईप. आतापर्यंत आपण काय शिकलो होतो की डिराईव्ह डेटा टाईप म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये काय काय येतं, तर ॲरे पॉइंटर आणि फंक्शन हे काय डिराईव्ह डेटा टाईप्स आहेत. ते आपले शिकून झालेत. प्रायमरी प्रिमिटिव्ह डेटा टाईप्स कुठले, तर इंटिजर, कॅर, फ्लोट. ओके, याला आपण काय म्हणतो, प्रायमरी डेटा टाईप. आणि वाईड सुद्धा जर तो प्रायमरी किंवा प्रिमिटिव्ह डेटा टाईपमध्ये येतो. तर स्ट्रक्चर हे कशासाठी, तर प्रायमरी किंवा प्रिमिटिव्ह डेटा टाईपमध्ये जे सॉल्व्ह होत नाही किंवा डिराईव्ह डेटा टाईपमध्ये पण ज्या गोष्टी सॉल्व्ह होत नाही, तर अशा ठिकाणी आपल्याला काही यूज केसेस लागतात. तर तिथं आपण युजर डिफाईन डेटा टाईप यूज करू शकतो. तर युजर डिफाईन डेटा टाईपमध्ये इट्स अँड कॉम्बिनेशन ऑफ प्रिमिटिव्ह अँड डिराईव्ह डेटा टाईप, दोघांचं कॉम्बिनेशन बनून तुम्ही युजर डिफाईन डेटा टाईप युजरला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही त्याच्यात स्ट्रक्चर करू शकता किंवा त्या पद्धतीने तुम्ही डेटा स्टोरेज करू शकता. आता मग हे युजर डिफाईन डेटा टाईप कुठले, तर त्याचा आन्सर काय की त्याचा आन्सर आहे की तुम्ही स्ट्रक्चर, युनियन आणि इनम हे तीन युजर डिफाईन डेटा टाईप यूज करू शकता. तर मग याला लिहायचं कसं, तर हे आपण आज बघणार आहोत. मेन म्हणजे युजर डिफाईन डेटा टाईप तीन वेगवेगळ्या पद्धतीचे येतात. एक म्हणजे स्ट्रक्चर येतं, एक युनियन येतं आणि एक इनम येतं. आता स्ट्रक्चर आणि युनियन हे दोन सेमच आहेत. थोडासा याच्यामध्ये फरक होतो की तुम्ही त्याला कशा पद्धतीने यूज करता, तुमचे यूज केसेस काय आहेत. ओके. तर इथं आता युजर डिफाईन डेटा टाईप याच्यामध्ये नॉर्मल आपण इंटिजर, फ्लोट लिहिलाय, ॲरे लिहिलाय, पॉइंटर लिहिलाय, आतापर्यंत फंक्शन लिहिलंय. तर त्याचे सिंटॅक्स आय होप तुम्हाला माहीत असतील. ओके, तर आता युजर डिफाईन डेटा टाईप आपण शिकतोय. तर युजर डिफाईन डेटा टाईपमध्ये जसं मी सांगितलं की स्ट्रक्चर आहे, युनियन आहे आणि इनम आहे. तर स्ट्रक्चर काय की इज अन कलेक्शन ऑफ प्रिमिटिव्ह, स्ट्रक्चर इज अन कलेक्शन ऑफ प्रिमिटिव्ह युजर डिफाईन अँड डिराईव्ह डेटा टाईप, म्हणजे ऑल डेटा टाईपचं कलेक्शन याला आपण काय म्हणतो की स्ट्रक्चरमध्ये आपण करू शकतो. मग त्याला डिफाईन कसं करायचं की किंवा डिक्लेअर कसं करायचं, तर हा सिंटॅक्स आहे. ओके, की स्ट्रक्चर आपण लिहितो, त्याच्यानंतर त्याचं नाव लिहितो आणि त्याच्या आतमध्ये तुम्ही व्हेरियस कॉम्बिनेशन्स त्याच्यामध्ये टाकू शकता. ओके, तर हे जे झालं हे स्ट्रक्चरचं एक्झाम्पल. ओके, हा म्हणजे फिक्स सेट ऑफ सिंटॅक्स आहे की तुम्हाला एखादं स्ट्रक्चर डिक्लेअर करायचं तर तुम्ही कसं करणार. क्लिअर आहे प्रथमेश, दिशा? हो सर. हो सर. असाइनमेंट्स पण तुम्ही करायचे आहेत पुढं. हा पर्टिक्युलर प्रोग्राम तुम्हाला असाइनमेंट्स वरती दिसेल, जिथं आपल्या असाइनमेंट्स वगैरे सगळे आहेत. ओके, तर इथं तुम्हाला स्ट्रक्चर जरी सर्च केलं तर याच्यामध्ये तुम्हाला हे डाउनलोड करता येईल. खूप सारे व्हेरियस असाइनमेंट सुद्धा त्याच्यामध्ये आहेत किंवा आधीचे जे प्रोग्राम्स आहेत तर ते पण तुम्हाला खूप सारे मिळतील. ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला त्या व्हिडिओज किंवा पर्टिक्युलर रेकॉर्डिंग्स मी देईल. बट मेन म्हणजे स्ट्रक्चर ज्यावेळेस तुमच्या डोळ्यासमोर येतं तर त्यावेळेस तुमच्या डोळ्यासमोर काय आलं पाहिजे की इट्स अँड कलेक्शन ऑफ प्रिमिटिव्ह युजर डिफाईन अँड डिराईव्ह डेटा टाईप. ओके, तर स्ट्रक्चर हे कॉम्बिनेशन आहे. ओके, प्रत्येकाचं.
आता याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला समजत असेल की ॲरे आपण लिहित होतो, तर ॲरे मध्ये काय होतं की सिमिलर डेटा आयटम होते. म्हणजे इंटिजर घेतलं तर इंटिजरचा ॲरे व्हायचा, कॅरेक्टर घेतलं कॅरेक्टरचा ॲरे घ्यायचा, फ्लोट घेतलं तर फ्लोटचा ॲरे व्हायचा. आता इथं बघा, इथं काय की तुम्ही कॉम्बिनेशन प्रत्येक वेगवेगळं घेऊ शकता. आणि स्ट्रक्चर लक्षात ठेवण्यासाठी एक मराठीतलं एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणजे जस्ट तुम्हाला समजण्यासाठी हे एक्झाम्पल मी सांगतो की आपण चितळेकडं मिठाईचं दुकानात जातो, तर तिथं तुम्ही एक बॉक्स घेता मिठाईचा, तर त्या मिठाईच्या बॉक्समध्ये तुम्ही त्याचे 4 वेगवेगळे सेक्शन करू शकता. आणि त्याच्यामध्ये एका सेक्शनमध्ये लाडू, एका सेक्शनमध्ये मिठाई, एका सेक्शनमध्ये बर्फी, असं वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता. तर स्ट्रक्चर ज्यावेळेस डोळ्यासमोर येतो, तर तो मिठाईचा बॉक्स ज्याच्यामध्ये व्हेरियस वेगवेगळे पदार्थ आहेत हे आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे. ओके. तर हे फक्त मी समजण्यासाठी एक्झाम्पल दिलं. म्हणजेच काय की वेगवेगळे डेटा टाईप आपण स्ट्रक्चरमध्ये लिहू शकतो. ओके. आपल्याला पाहिजे तसं आपण तो डेटा टाईप यूज केला, त्याला आपण म्हणतो युजर डिफाईन्ड डेटा टाईप. ओके. आपल्याला पाहिजे त्या कस्टमाइज. ओके. तर जसं प्रिमिटिव्ह डेटा टाईप ठेवतो तसंच डिराइव्ड पण ठेवू शकतो. आता हे वेगवेगळे एक्झाम्पल खाली चालू झाले बरं का. इथं एक एक्झाम्पल दाखवलं, इथं दुसरं एक्झाम्पल दाखवलं, इथे ॲरे पण घेतलेत, इंटिजरचा ॲरे, कॅरेक्टरचा ॲरे, एका स्ट्रक्चरमध्ये दोन्ही पण आहे. ओके. समजलं? येस ऑर नो? येस सर. येस सर. मला हे ज्याच्यामध्ये स्ट्रक्चरमध्ये स्ट्रक्चर आहे, म्हणजे आतापर्यंत आपण डेफिनेशन मध्ये काय शिकलो होतो की स्ट्रक्चर इज कलेक्शन ऑफ प्रिमिटिव्ह, युजर डिफाईन अँड डिराइव्ड डेटा टाईप. मग इथं प्रिमिटिव्ह डेटा टाईप घेतलेत, इथं डिराइव्ड डेटा टाईप घेतलेत, आणि इथं युजर डिफाईन डेटा टाईप घेतले. म्हणजे स्ट्रक्चरच्या आतमध्ये स्ट्रक्चर लिहू शकता का, तर येस लिहू शकता, एरर येणार नाही. याला नेस्टेड स्ट्रक्चर पण म्हटले जाते. ओके. त्याच्यानंतर तुम्ही स्ट्रक्चरचा ॲरे सुद्धा तयार करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता इथं इंटिजर आहे घेतलंय, ते जर तुम्हाला जास्त वेळा पाहिजे तर तुम्ही स्ट्रक्चरचा ॲरे तयार करू शकता. तर इथं त्याचं पर्टिक्युलर ऑब्जेक्ट तयार केलंय. जर तुम्ही याचा ॲरे तयार केला नसता तर बाय डिफॉल्ट त्याच्यामध्ये किती मेमरी राहिली असती, 4 बाईट, कारण एकच इंटिजर आहे. ओके. इथं 10चा ॲरे तयार केला या सिंटॅक्सने, त्याच्यामुळे मग किती मेमरी जाईल, 40 बाईट. ओके. त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही स्ट्रक्चर लिहिता, म्हणजे आता नुसतं डिक्लेअर केलं स्ट्रक्चर, तर त्याच्यामध्ये व्हॅल्यू इनिशियलाइज करू शकतो का आपण, तर येस. त्याच्यासाठी तुम्हाला त्याचं ऑब्जेक्ट वगैरे तयार करायला लागतं. ओके. त्याच्यासाठी ऑब्जेक्ट तयार करायला लागतं. आता इथं इंटिजर आय घेतलंय, तर तुम्ही काय करू शकता, इथं स्ट्रक्चर 4 हा डिफाईन केला, त्याच्यामध्ये इंटिजर आय घेतला, म्हणजे या पर्टिक्युलर ऑब्जेक्ट, ह्या पर्टिक्युलर स्ट्रक्चरचं आपण ऑब्जेक्ट तयार केलं, तर किती मेमरी त्याला असाइन होईल, त्या स्ट्रक्चरमध्ये किती एलिमेंट आहेत त्याच्यानुसार. इंटिजर आय आहे म्हणजे किती, 4 बाईट. मग त्याला यूज कसं करायचं, मग तुम्हाला त्याला सिंटॅक्स लिहायला लागतो, तुम्हाला ऑब्जेक्ट तयार करायला लागतं. त्याच्यानुसार तुम्ही असाइनमेंट ऑपरेटर यूज करून त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकू शकता. OBJ4 I = 4, आणि ते ऍक्सेस पण करू शकता. ओके. %d, आता इथं सिंटॅक्स काय लिहिलंय, OBJ4.i, म्हणजेच काय, ऑब्जेक्ट नेम डॉट व्हेरिएबल नेम. समजलंय? येस ऑर नो? स्ट्रक्चर डिक्लेअर कसं करायचं आणि ऍक्सेस कसं करायचं हे समजलं का? ऍक्सेस कसं करायचं ते नाही समजलं सर. हे बघ, हे समजलं का, डिक्लेअर कसं करायचं? हो सर. ओके. स्ट्रक्चरचं नाव, त्याच्या आतमध्ये व्हेरिएबल, एमटी पण लिहू शकतो स्ट्रक्चर, त्याच्या आतमध्ये वेगवेगळे व्हेरिएबल्स पण टाकू शकता. ओके. जसं इंटिजर आहे, तुम्ही फ्लोट टाकू शकता, 2 इंटिजर टाकू शकता, 3 इंटिजर टाकू शकता, आणि प्रॅक्टिस करायची. ओके. बट नुसतं स्ट्रक्चर लिहिलं तर चालणार नाही. स्ट्रक्चर तुम्ही कशासाठी घेतलं की युजर डिफाईन, तुम्हाला पाहिजे तशा मोडमध्ये तुम्हाला त्याला यूज करता आलं पाहिजे. मग ती यूज करायची पद्धती काय आहे की तुम्हाला ऑब्जेक्ट तयार करायला लागतं. ओके. म्हणजे ऍक्सेस करण्यासाठी ऑब्जेक्ट तयार करायला लागतं. मग ऑब्जेक्टचं पण सिंटॅक्स काय आहे, स्ट्रक्ट, त्या स्ट्रक्चरचं नाव आणि ऑब्जेक्टचं नाव. ओके. आणि मग त्याला तुम्ही व्हॅल्यू असाइन करू शकता आणि ऍक्सेस पण करू शकता. ओके. तर या 3 लाईनमध्ये तुमचा आन्सर आहे की मला एखादं स्ट्रक्चर तयार केलंय, बट तो मला युटिलाइज करायचा, ऍक्सेस करायचं, तर कसं करू शकतो, स्ट्रक्चर नेम, त्याचं मी ऑब्जेक्ट बनवणार,
ओके, आणि ऑब्जेक्ट बनवल्यानंतर मी व्हॅल्यू त्याच्यामध्ये इनिशियलाइज करू शकतो, प्लस मी ऍक्सेस पण करू शकतो. ओके, ऑब्जेक्ट नेम डॉट व्हेरिएबल नेम. obj4 डॉट आय म्हणजे डॉट आय म्हणजे ते वरचं इंटिजर मधलं आय आहे का? म्हणजे येस, आय मधलं आय आहे का? येस. OBJ4 कशाचं ऑब्जेक्ट आहे? डेमो 4च, बरोबर. त्याच्यामुळे डेमो. OBJ4 4 मध्ये जे आहे ते सगळे ऍक्सेस करू शकतो. उद्या जर मी इथं आणखी एक इंटिजर घेतला, तुम्ही इंट जे घेतला, तर मला जेला पण इनिशियलाइज करायचं, तुम्ही करू शकतो इथं OBJ4 डॉट जे. ओके, इक्वल टू त्याच्यामध्ये मी व्हॅल्यू टाकू शकतो. आणि OBJ4ला तोच व्हेरिएबल ऍक्सेस होईल जो त्या स्ट्रक्चरमध्ये. इथं जर एखादा नाहीच आहे व्हेरिएबल, के नाहीच आहे, आणि मी इथं जर लिहायला गेलो के OBJ4 डॉट के, तर काही एरर येईल. ओके, समजलं? येस येस और सर. नो? येस. आणि त्याच्यानुसार तुम्ही याला प्रिंट पण करू शकता. म्हणजे हा इंटिजर आहे तर मला काय लिहायला लागलं, पर्सेंट आहे. म्हणजे इथे आय ला 4 व्हॅल्यू असाइन झाली का? येस, स्ट्रक्चर मधल्या आयला 4 व्हॅल्यू असेल. अच्छा, आणि जे ला 10. येस. ओके सर. आता इथं 10 असाइन झाली, बट तुला प्रिंट करायची, तर मग प्रिंट चं सिंटॅक्स लिहायला लागलं. समजलंय का? हो सर. आणि याची प्रॅक्टिस करा. जर स्ट्रक्ट समजलं ना, तर युनियन तुम्हाला लगेच समजेल. ओके, स्ट्रक्चर आणि युनियन सेमच आहे. सिंटॅक्स मध्ये फक्त स्ट्रक्चर जागेवर युनियन येतं. ओके, सेम पद्धती आहे, काहीच फरक नाही. स्ट्रक्चर जसं डिफाईन करायचं आहे तसंच युनियन डिफाईन करतो आपण, आणि त्याच्या ऑब्जेक्टमध्ये आपण तयार करून त्याला व्हॅल्यू देतो. ओके, समजलं? हो सर. ओके, आता हे पण समजलं असेल की इथं मी प्रिमिटिव्ह डेटा टाईप टाकू शकतो, इथं मी प्रिमिटिव्ह प्लस डिराईव्ह टाकू शकतो, मल्टिपल प्रिमिटिव्ह टाकू शकतो, प्रिमिटिव्ह डिराईव्ड आणि युजर डिफाईन्ड हे पण टाकू शकतो एका स्ट्रक्चरमध्ये. आता आत्तापर्यंत जर तुम्हाला समजलं असेल, म्हणजे 5-6 एक्झाम्पल मी इथं घेतले, तर पुढचं तुम्हाला लगेच समजेल. ओके. ओके, आता इथं तुम्हाला पॉइंटरने पण ऍक्सेस केलाय. म्हणजेच व्हेरिएबल ऍक्सेस करायच्या दोन पद्धती. इथं एक तुम्ही डॉट ऑपरेटर यूज केलंय. ओके, पहिल्या पद्धतीमध्ये काय केलंय, ऑब्जेक्ट तयार केलं नॉर्मल आणि डॉट ऑपरेटर यूज केले. इनडायरेक्ट ऍक्सेसिंग दोन पद्धती आहे, डायरेक्ट ऍक्सेसिंग, इनडायरेक्ट ऍक्सेसिंग. ओके, इनडायरेक्ट ऍक्सेसिंग मध्ये पॉइंटर येतो. सेम सिंटॅक्स आहे, जास्त फरक नाही. सेम इथं स्ट्रक्चर तयार केलंय, स्ट्रक्चरचं ऑब्जेक्ट तयार केलंय. इथपर्यंत समजलं? डेमो 5 स्ट्रक्चर तयार केलंय, स्ट्रक्चरचं ऑब्जेक्ट तयार हो. केलंय. ओके, हो सर. आता आपल्याला काय करायला लागतं की इनडायरेक्ट ऍक्सेसिंग मध्ये एक पॉइंटर तयार करायला लागतो, आणि पॉइंटर काय स्टोअर करतो, ऑलवेज ऍड्रेस. ओके, हे आपण शिकलेलो आहे. म्हणून मग स्ट्रक्चरचा ऑब्जेक्टला पॉइंट करणारा पॉइंटर जर आपल्याला तयार करायचा आहे, जो त्या स्ट्रक्चरच्या ऑब्जेक्टचा ऍड्रेस स्टोअर करेल. म्हणून आपल्याला आपण एक शिकलो होतो, इंटिजर पॉइंटर असेल तर इंटिजरचा ऍड्रेस स्टोअर करणार, कॅरेक्टर पॉइंटर असेल तर कॅरेक्टरचा ऍड्रेस स्टोअर करणार. आता इथं स्ट्रक्चरचा ऍड्रेस स्टोअर करायचा आहे, म्हणून पॉइंटर सुद्धा कुठल्या नावाने तयार करायला लागणार आहे, स्ट्रक्ट डेमो 5 आणि त्याचं पॉइंटर. समजलंय? मग तो पॉइंटर आपण काय केलंय, ऍड्रेसचा सिंटॅक्स लिहिलाय पॉइंटरसाठी. पीटीआर 5 मध्ये काय जाणार आहे, ऑब्जेक्ट 5 चा ऍड्रेस. ओके, ऑब्जेक्ट 5 ला मेमरी तयार किती झालेली आहे, 4 बाईट, कारण एकच इंटिजर आहे ना त्याच्यामध्ये. ओके, मेमरी तयार झाली, त्या पर्टिक्युलर मेमरीला काहीतरी ऍड्रेस मिळाला, तो ऍड्रेस आपण कशाला पॉइंट करतोय, आता पॉइंटरला. मग आपल्याला ऍक्सेस करायचंय. ओके, तर आपण कसं ऍक्सेस करणार, पीटीआर 5 इनडायरेक्ट ऍक्सेसिंग ऑपरेटर म्हणजेच एरो ऑपरेटर, मग आय आणि इक्वल टू 10. ओके, डॉटच्या जागेवर काय आलं इथं, एरो. इनडायरेक्ट ऍक्सेसिंग मध्ये ऑलवेज आपल्याला काय तयार करायला लागतं, पॉइंटर, आणि तो पॉइंटर कुठं ऍड्रेस पॉइंट करतोय, त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टला. मग आपण इथे इनडायरेक्ट ऍक्सेसिंग यूज करून तो व्हेरिएबल ऍक्सेस करू शकतो. समजलं? येस सर.
येस सर. त्याच्यामुळे मी तुम्हाला बऱ्याचदा सांगत होतो की पॉइंटर जर झेपलं तर पुढचं समजेल, पॉइंटर नाही समजलं तर पुढचं काय समजणार नाही. त्याच्यामुळे पॉइंटरवरती खूप प्रॅक्टिस करा. म्हणजे आपण काही सेशनच घेतलेत पॉइंटरचे, पण आता प्रॅक्टिसचे सेशन पण होईल तुमचे. बट असाइनमेंट स्वतः जोपर्यंत तुम्हाला पॉइंटर समजत नाही, वही घेऊन तुम्ही बसत नाही पॉइंटरला, तोपर्यंत पॉइंटर समजत नाही. आणि एकदा पॉइंटर नाही समजला म्हणजे एखादी गोष्ट अशी असते ना की डिफिकल्ट वाटायला लागली तर डिफिकल्टच वाटते. तसं पॉइंटरच आहे. ओके, प्रोग्रामिंगमध्ये ॲटलिस्ट सी किंवा डेटा स्ट्रक्चर ज्यावेळेस आपण शिकतो त्यावेळेस पॉइंटर असा टॉपिक आहे की तो जर पहिल्यांदा नाही समजला तर कधीच नाही समजत. बट पहिल्यांदा समजला तर तो कधी विसरत पण नाही. ओके, त्याच्यामुळे पॉइंटरला फोकस देऊन समजून घ्यायचं आहे. तर डायरेक्ट ॲक्सेसिंग, इनडायरेक्ट ॲक्सेसिंग समजले स्ट्रक्चरमध्ये. ओके, आता इझीवालेच कन्सेप्ट आपल्याला शिकायचे, जास्त अवघडत जायचं नाही. इथं बघा, हे इनिशियलाइज तुम्ही स्ट्रक्चरच्या आतमध्ये करू शकत नाही. ओके, असा सिंटॅक्स लिहिला तर एरर येईल. म्हणजेच काय की स्ट्रक्चर तयार केलंय, त्याच्या आतमध्येच इनिशियलाइज करता येतं. इट्स नॉट अलाउड. ओके, इट्स नॉट अलाउड. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, ऑब्जेक्ट तयार करायला लागेल आणि इनडायरेक्ट किंवा डायरेक्ट ॲक्सेसिंगनी व्हॅल्यू इनिशियलाइज करायला लागेल, मग त्याला ती ॲक्सेस करायला लागेल. ओके, समजलंय? हे समजलं ना सिंटॅक्स? हो सर. हा एरर येईल. ओके, त्याच्यानंतर युनियनकडे जाऊयात आपण. स्ट्रक्चर झाला. आणि हे पण समजलं असावं असं मी सांगतो, असाइन करतो की म्हणजे एक स्ट्रक्चर तुम्ही तयार केला तर त्याच्यामध्ये मल्टिपल, 2 इंटिजर, 2 कॅरेक्टर, एक फ्लोट, आणखी डबल, असं किती पण घेऊ शकता. ओके, कॉम्बिनेशन्स पण घेऊ शकता. आणि तुम्ही त्याची साईज पण प्रिंट करून बघू शकता की म्हणजे आता इथं 2 स्ट्रक्चर घेतलेत वेगवेगळे. ओके, आणि त्याची जर साईज बघायची तर मग साईज ऑफ ऑपरेटर. बट ते कशावर चालवायचे, ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर. जोपर्यंत ऑब्जेक्ट क्रिएट करत नाही तोपर्यंत त्याला साईज मिळत नाही. त्याच्यामुळे ऑब्जेक्ट तयार करायचं, त्याची साईज बघायची. ओके, साईज ऑफचा कन्सेप्ट सेम आहे, ॲड्रेस ऑफचा पण कन्सेप्ट सेम आहे, तो ॲड्रेस देतो. ओके. आता इथं जसं स्ट्रक्चर लिहिलंय तसंच युनियनचं पण कन्सेप्ट आहे. ओके, आता इथं युनियन आलं. स्ट्रक्चर समजलंय ना, स्ट्रक्चरचे सिंटॅक्स. मग इथं थोडेफार वरती तुम्हाला त्याचे व्हेरियस प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे. बेसिक स्ट्रक्चर एकदा समजलं तर हे बाकीचे पण एक्झाम्पल बघून घ्या. बट कन्सेप्ट समजला पाहिजे, आणि कन्सेप्टसाठी मी एक तुम्हाला प्रॉपर एक्झाम्पल दिलाय की तुम्ही ज्यावेळेस मिठाईच्या बॉक्समध्ये वेगवेगळे आयटम्स टाकतात तर तिथं तुम्हाला डोळ्यासमोर लगेच स्ट्रक्चर आलं पाहिजे. ओके, स्ट्रक्चर आणि युनियन, युजर डिफाईन्ड डेटा टाईप. आता युनियन आणि स्ट्रक्चर मध्ये काय फरक आहे, तर स्ट्रक्चर तुम्ही ज्यावेळेस घेता ना त्यावेळेस फॉर एक्झाम्पल तुम्ही हा स्ट्रक्चर लिहिला ज्याच्यामध्ये तुम्ही 2 इंटिजर लिहिले, 2 कॅरेक्टर लिहिले, एक फ्लोट लिहिला, तर मेमरी किती अलोकेट झाली रे याला? 2 इंटिजरचे 8, फ्लोटचं एक 4, 12, आणि 2 कॅरेक्टर 14. बरोबर? येस. करेक्ट. तर याला मेमरी असाइन झाली. डायरेक्ट स्ट्रक्चर तुम्ही तयार केलं लगेच मेमरी असाइन होईल, जेवढे तुम्ही एलिमेंट त्याच्यात तयार करणार तेवढे. बट युनियनला मेमरी असाइन होताना ऑलवेज जो त्याच्यातला सगळ्यात मोठा इलेमेंट आहे, जो त्याच्यातला सगळ्यात मोठा इलेमेंट आहे तेवढी मेमरी अलोकेट होणार. ओके, आणि युनियन आणि स्ट्रक्चरमध्ये फरक काय की ॲट अ टाइम यू कॅन ॲक्सेस वन इलिमेंट ओनली इन युनियन. तसं स्ट्रक्चरमध्ये नाही. स्ट्रक्चरमध्ये तुम्ही ॲट अ टाइम मल्टिपल एलिमेंट ॲक्सेस करू शकता आणि त्याला व्हॅल्यू असाइन करू शकता. ओके, तर युनियनचं कसं आहे की म्हणजे तुम्ही युनियनमध्ये ठेवताना सगळे एलिमेंट्स टाकू शकता वेगवेगळ्या डेटा टाईपचे. बट मेमरी असाइन होताना काय होणार आहे, जो लार्ज इलिमेंट आहे त्याचीच. ओके, म्हणजेच काय, आता फॉर एक्झाम्पल इथं तुम्ही बघितलं एक इंटिजर घेतलं, एक कॅरेक्टर घेतलं, एक डबल घेतलं, तर ह्या युनियनच्या जागेवर जर स्ट्रक्चर असतं तर याची मेमरी किती असते? डबलचे 8, इंटिजरचे 4, 12, आणि कॅरेक्टरचे 13. बरोबर, जर स्ट्रक्चर असतं तर. बट युनियन असल्यामुळे त्याची मेमरी किती असणार आहे? 8.
कारण याचा जो मॅक्स साईज वाला एलिमेंट कुठला आहे, डबल, म्हणून याचा आउटपुट काय येणार आहे, 8. समजले? स्ट्रक्ट आणि युनियन मधला डिफरन्स समजलाय का? येस सर. ठीक आहे. पण तर तरी पण आपण ह्याच्यात वेगवेगळे प्रिमिटिव्ह डेटा टाइप स्टोअर करू शकतो. स्टोअर करू शकतो, बट मेमरी तुम्हाला जी मॅक्स आहे तीच भेटणार. स्टोअर करू शकता. ओके. म्हणजे एका वेळेला ते तिन्ही नाही आपण ऍक्सेस करू शकत का? एका वेळेस तिन्ही पण ऍक्सेस नाही करू शकत, एकच ऍक्सेस करू शकता अच्छा. इन युनियन, कारण मेमरीज तुम्हाला तेवढी भेटलेली. ओके. 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 तर युनियन इज सिमिलर एज पण स्ट्रक्चर, बट मेमरी अलोकेटेड फॉर युनियन इज सेम एज लार्जेस्ट मेंबर ऑफ दॅट युनियन. हा, क्वेश्चन विचारा. हा, इंटिजर आणि कॅरेक्टरचं दोन्ही एकत्र ऍक्सेस करू शकतो का? एकाच वेळेस ऍक्सेस नाही करू शकत, वन पण बाय वन तिथे ऍक्सेस करायला लागणार. कमी आहे. तिथे तर मग फक्त 5च बाईट मेमरी येईल ना, इंटिजर आणि कॅरेक्टर मध्ये. हो, 5 येईल, बट तेच आहे की पूर्ण मेमरी याला अलोकेट कशी होईल, की तुम्हाला ज्यावेळेस मेमरी तुम्ही चेक करताय तर पूर्ण मेमरी 8 बाईट होईल. बट ज्यावेळेस तुम्ही ऍक्सेस करतात ना, तर तिन्हीपैकी एकच एलिमेंट तुम्हाला ऍक्सेस करायला लागेल. म्हणजेच काय, की आयदर तू इंटिजर कर, आयदर कॅरेक्टर कर, किंवा आयदर डबल कर. ओके. तर असा युनियनचा टाईप आहे, ऍट अ टाइम एकच. ते स्ट्रक्चरमध्ये ओके. नाही, कारण स्ट्रक्चरमध्ये सगळ्यांना मेमरी अलोकेट झालेली. आणि हे प्रोग्रामॅटिकली तुम्ही बघू शकता, याच्यात सेम एक्झाम्पल्स वगैरे पण आहेत. बट बाकीचा सिंटॅक्स जो आहे स्ट्रक्चर आणि युनियनचा हा सेम आहे. ओके. म्हणजे ऑब्जेक्ट क्रिएट करणं, त्याला डिफाईन करणं, या सगळ्या गोष्टी त्याच्या सेम आहेत. ओके. तर हे जे मी सांगत होतो ना इथं, की तुम्ही इन केस ऑफ युनियन वी कॅन ऍक्सेस सिंगल मेंबर ॲट अ टाइम बिकॉज मेमरी इज शेअर्ड बिटवीन ऑल द मेंबर्स. म्हणजेच काय, की इथं तुम्ही एक इंटिजर घेतला, एक कॅरेक्टर घेतला, त्याचा ऑब्जेक्ट तयार केला, आणि ऑब्जेक्ट तयार करताना इंटिजरला व्हॅल्यू टाकली 97. ओके. तर इथं तुम्ही असं प्रिंट करून बघू शकता, की त्याला 97ला काय केलंय, प्रिंट केलंय. म्हणजेच काही इथे इंटिजर प्रिंट होईल %d ला. ओके. सी ला पण तुम्ही प्रिंट करून बघू शकता, बट जी 97 त्याला असाइन झालेली ते तुम्हाला कॅरेक्टरमध्ये मिळेल. ओके. म्हणजेच काय, की इनिशियलाइज करताना तुम्ही आयदर एकच करू शकता, याच्यामध्ये कॅरेक्टरची व्हॅल्यू इनिशियलाइज करू शकत नाही. आणि मेमरी जी असणार आहे ती शेअर्ड असणार आहे. ओके. तर हे एक्झाम्पल आहे त्याचं. तर अशा व्हेरियस गोष्टी त्याच्यामध्ये आहे, जसं स्ट्रक्चर आणि युनियन. मग तुम्ही कम्पॅरिझन करू शकता दोघांचं, त्याच्या व्हॅल्यूचं कम्पॅरिझन करू शकता. त्या सेम गोष्टी त्याच्यामध्ये असणार आहेत. तर याची प्रॅक्टिस करा थोडीशी. इझी आहे कन्सेप्ट समजायला. थोडंसं वेगवेगळे एक्झाम्पल जसे याच्यामध्ये आहेत ना, वन बाय वन, हे शिकत शिकत त्याची प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. ओके. समजले आजचा टॉपिक? इनडायरेक्ट ॲक्सेसिंग, डायरेक्ट ॲक्सेसिंग, डॉट ऑपरेटर, एरो ऑपरेटर, स्ट्रक्चर आणि युनियन. क्लिअर आहे? येस. ओके. Yes. तर हा कन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर इनमचा सिंटॅक्स असा असतो. इनम हा कीवर्ड आहे, जसं स्ट्रक्ट कीवर्ड आहे स्ट्रक्चरसाठी, युनियनसाठी युनियन आहे, तसं इनमसाठी काय, इनम. इनम तुम्ही यूज करू शकता. ओके. इनम मध्ये मग व्हॅल्यूज वगैरे टाकू शकता, आणि त्या प्रोग्रामॅटिकली पण तुम्ही यूज करू शकता. तर इनमचं पण आपण एक्झाम्पल प्रॉपर घेऊयात. इनमचं पण मग ऑब्जेक्ट वगैरे तयार करायला लागतं, सेम तुम्हाला ऍक्सेस करायला लागतं. ओके. इनम सुद्धा. तर तशा पद्धती आहेत. क्लिअर आहे आजचा टॉपिक? एनी डाऊट? युजर डिफाईन्ड ऑपरेटर आपण शिकलो, म्हणजे आतापर्यंत आपल्या सगळ्या गोष्टी आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, की थोडंसं प्रोग्राम
प्रॅक्टिसकडे लक्ष द्यायचं आहे आणि असाइनमेंट्स शिकायच्या. ओके. तर मी तुम्हाला सेशन्स वगैरे देत जाईल, प्री रेकॉर्डेड सेशन्स आधीचे. मेन म्हणजे शिकण्यावर फोकस ठेवा, की आपण काय करतोय किंवा नोट्स कशा काढतोय, प्रोग्राम कसा रन करतोय आणि त्याच्यानंतर आपण काय काय नवीन गोष्टी त्याच्यामध्ये शिकलोय. ओके. रोज आपण वेगवेगळे टॉपिक्स त्याच्यामध्ये शिकत असतो. स्पीड तुमचा मॅच झाला पाहिजे. जसं मी सांगितलं की आपल्याला फास्ट शिकायचं आहे. ओके. तर खूप सारे वेरियस कन्सेप्ट त्याच्यामध्ये आपल्याला शिकायचे आहेत. म्हणजे लँग्वेज शिकताना खूप साऱ्या गोष्टी येतात, बट फास्ट लर्नर आपण कसं होऊ शकतो, तर हे महत्वाचं त्याच्यामध्ये चेक केलं पाहिजे. तर हा पर्टिक्युलर टॉपिक आहे स्ट्रक्चर युनियन आणि इनम. हा महत्वाचा आहे, म्हणजे कारण पुढं जाऊन आपण ज्यावेळेस C++ शिकतो त्यावेळेस सुद्धा क्लास त्याच्यामध्ये येतो, आणि क्लास आणि स्ट्रक्चर पण सिमिलर सिंटॅक्स आहे. याच्यामध्ये क्लास आणि स्ट्रक्चरमध्ये फरक काय आहे, की स्ट्रक्चरमध्ये फक्त आपण व्हेरिएबल्स लिहितो. ओके. म्हणजे डेटा टाईप आपण डिफाईन करतो किंवा डेटा लिहितो. C++च्या क्लासमध्ये आपण फंक्शन पण लिहितो. ओके. म्हणजेच काय, की C++ मध्ये फक्त एवढं चेंज होतं की स्ट्रक्चर जागेवर क्लास येतं आणि याच्या जागेवर तुम्ही कन्स्ट्रक्टर किंवा फंक्शन पण लिहू शकता. ओके. इंट ऍड. तर फंक्शनची सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये बॉडी लिहू शकता, याला तुम्ही क्लास म्हणता. ओके. तर स्ट्रक्चर आणि क्लास हे सेमच आहे. ओके. स्ट्रक्चर आणि क्लासमध्ये असा फरक असतो. म्हणजे क्लासमध्ये काय असतं, की डेटा साईट डेटा सेट पण असतो आणि फंक्शन पण असतं. ओके. आणि स्ट्रक्चरमध्ये फक्त डेटा असतो. ओके. क्लिअर आहे. तर C++ शिकताना आपण हे सगळं शिकणार आहे, की डिफरन्स बिटवीन स्ट्रक्चर आणि क्लास वगैरे. आता स्ट्रक्चर शिकून घ्या. ठीक आहे. समजलंय का टॉपिक? क्लिअर आहे. प्रॅक्टिस झाली पाहिजे याची, नाही का? हो सर. हो ठीक सर. आहे. एक्झाम्पल दाखवा की तुम्ही स्ट्रक्चर युनियन आणि इनम कसा डिफाईन करतायत आणि त्याचा ऍक्सेस कसं. ऍटलीस्ट स्ट्रक्चर आणि युनियन तरी ट्राय करा. थोडंसं बेसिक आयडिया आली की इनम पण तुम्ही ट्राय करू शकता. खूप डिफिकल्ट नाही, इझी आहेत कन्सेप्ट. ओके. तर आपलं सीचं खूप सारा सिलेबस झालाय. आता प्रॅक्टिसवर थोडं फोकस करायचंय. एक महत्वाचा टॉपिक जो आहे ते त्याच्यामध्ये डायनॅमिक मेमरी अलोकेशन आहे. म्हणजेच काय, की ही आपण आता मेमरी अलोकेट करतो, ऑब्जेक्ट तयार करतो, तर याला डायरेक्ट मेमरी अलोकेट होती, त्याला आपण काय म्हणतो, स्टॅटिक मेमरी अलोकेशन. आपण डायनॅमिकली सुद्धा मेमरी अलोकेट करू शकतो, त्याला मग कॅलॉग, मॅलॉक आणि रिअलॉक आणि फ्री हे कन्सेप्ट यूज करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता इथं मेमरी तयार केली, याला मला डायनेमिकली मेमरी अलोकेट करायची, तर मला काय तयार करायला लागणार, पॉइंटर. जर मी ऑब्जेक्ट तयार केलं तर काय होईल, स्टॅटिकली मेमरी अलोकेट होणार. स्टॅटिक मेमरी अलोकेशन आणि डायनेमिक मेमरी अलोकेशन असं त्याचा कन्सेप्ट आहे. सिंटॅक्स थोडाफार चेंज होतो. आपण वरती जे एक्झाम्पल्स बघितले होते, तर इथं आपण काय करत होतो, की स्टॅटिक मेमरी अलोकेट करत होतो. ओके. इथं काय करतोय आपण, स्टॅटिक मेमरी अलोकेट करून म्हणजे ऑब्जेक्ट तयार केला, डायरेक्ट मेमरी अलोकेट झाली. ऑब्जेक्ट तयार केला की डायरेक्ट 2 इंटिजर म्हणजेच 8 बाईट मेमरी अलोकेट होते. बट तुम्हाला डायनेमिकली मेमरी अलोकेट करायची, तर यू नीड टू बी यूज मॅलॉक फंक्शन. ओके. तर त्याचा हा सिंटॅक्स आहे. मग आता इथं स्ट्रक्चर तयार केलं आय आणि जे साठी मला डायनेमिकली मेमरी अलोकेट करायची. कंपायलरला सांगायचं की मला डायनेमिकली मेमरी दे. तर मग त्याचा हा सिंटॅक्स, की स्ट्रक्ट, त्याच्यानंतर स्ट्रक्चरचं नाव, पॉइंटर, त्याच्यानंतर मग डाव्या साईडला स्ट्रक्ट, त्या स्ट्रक्चरचं नाव स्टार, नंतर मॅलॉक फंक्शनचं नाव, आणि मग सांगतो आपण की साईज ऑफ त्या स्ट्रक्चरची जी साईज असणार आहे तेवढी मला मेमरी तयार करून दे, बट डायनेमिकली. ओके. तर डायनेमिक जी मेमरी ही रन टाईमला तयार होती, म्हणजे प्रोग्राम एक्झिक्यूट होताना तयार होते. आणि स्टॅटिक मेमरी जी आहे ती कंपाईल टाईम तयार होते, म्हणजे कंपायलर ज्यावेळेस कंपाईल करतो त्यावेळेस कंपाईल टाईम मेमरी तयार होते. मेमरीज ऑलवेज कुठं क्रिएट होणार आहे, रॅममध्ये.
तेवढं तर व्हिज्युअलाइज झालं पाहिजे. ओके, त्यासाठी टूल चेन कन्सेप्ट नीट शिकून घ्या, की टूल चेन म्हणजे काय, की प्री प्रोसेसर, कंपायलर, त्याच्यानंतर तो जातो लिंकरकडं, लिंकरकडून जातो लोडरकडं, आणि लोडरकडून तो जातो मेमरीमध्ये म्हणजे रॅममध्ये, आणि मग तिथं तो रन होतो. हा पर्टिक्युलर फ्लो जो आहे तो आपल्याला समजला पाहिजे. तर मेमरी अलोकेशन, प्रोग्रामॅटिकली मेमरी अलोकेट करायच्या दोन पद्धती, एक स्टॅटिक मेमरी अलोकेशन, एक डायनेमिक मेमरी अलोकेशन. ओके, तर नॉर्मल ऑब्जेक्ट तयार करतो, नॉर्मल व्हेरिएबल्स तयार करतो, त्यावेळेस ऑलवेज स्टॅटिक मेमरी अलोकेशन झालेलं असतं. म्हणजेच काय, की कंपाईल टाइम मेमरी अलोकेशन झालेलं असतं. प्रोग्राम कंपाईल होतानाच मेमरी अलोकेट होते, याला आपण म्हणतो स्टॅटिक मेमरी अलोकेशन. मेमरी ऑलवेज कुठे क्रिएट होते, तर रॅम मध्ये. बट डायनॅमिक मेमरी अलोकेशन म्हणजेच रन टाइमला जर मेमरी मला अलोकेट करायची, आधीच मला मेमरी अलोकेट पकडून नाही ठेवायची, मला रन टाइम मेमरी अलोकेट करायची, तर मग मी कुठला कन्सेप्ट यूज करणार आहे, मॅलॉक. ओके, आणि रन टाइम मेमरी अलोकेशन ही ऑलवेज पॉइंटरवरतीच होतं. त्याच्यामुळं पॉइंटर आलं तर डायनेमिक मेमरी अलोकेशन येणार आहे, पॉइंटर नाही आलं तर मग तुम्हाला स्टॅटिक मेमरी अलोकेशन म्हणजेच ऑब्जेक्ट क्रिएशन किंवा डॉट ऑपरेटर यूज करून जी मेमरी तयार होते त्याला आपण म्हणतो स्टॅटिक मेमरी अलोकेशन, विच इज कंपाईल टाइम मेमरी. ओके, तर इथं आपण सांगतो की तू मेमरी अलोकेट कर आणि त्याचा ॲड्रेस घेऊन टाक. जर त्याला मेमरी अलोकेट नाही झाली तर ॲड्रेस काय असणार आहे त्याचा, ऑलवेज नल. म्हणून आपण इथे एरर हँडलिंग केली. जर मेमरी तयार नाही झाली तर सांग. जर तो ऑलवेज मेमरी तयार होताना जर नलला पॉईंट होत असेल तर त्याचं मिनिंग काय आहे, की तुम्हाला मेमरी अलोकेट झालेली नाही. ओके, समजलाय हा कन्सेप्ट, मॅलॉक कसा यूज करायचा. हो सर. याची पण प्रॅक्टिस करा. मॅलॉक, कॅलॉक, रिअलॉक आणि फ्री याच्यावरती मी तुम्हाला आणखी थोडे सेशन्स देईल. बट लेट्स डू सम प्रॅक्टिस. याला हा पर्टिक्युलर कन्सेप्ट बघा, याच्यामध्ये काय आहे की तुम्ही स्ट्रक्चर तयार केलंय, ऑब्जेक्ट तयार केलंय, आणि ऑब्जेक्ट क्रिएट करतानाच तुम्ही काय केलं, इनिशियलाइज करून टाकला. तर वरती आपण डॉट ऑपरेटर यूज करून एक एक व्हेरिएबल इनिशियलाइज करतो, इथे एका लाईनमध्ये इनिशियलाइज केलं. सेम ऍक्सेस करायचं तर सिमिलर तुम्हाला ऍक्सेस करायला लागेल. ऑब्जेक्ट नेम डॉट आय केलं तर त्याची व्हॅल्यू किती प्रिंट होईल, 10. ऑब्जेक्ट नेम डॉट सी केलं तर त्याची व्हॅल्यू प्रिंट होईल 1. ओके, फ्लोट आहे म्हणून फ्लोटची व्हॅल्यू इथं टाकलेली. तर व्हेरियस कन्सेप्ट आहेत, शिकताना मजा येईल, स्ट्रक्चर आणि युनियन. आणि हे झालं की मग लिंक लिस्ट वगैरे आपण ज्यावेळेस चालू करणार, स्टॅक, क्यू, ॲरे, ॲरे लिस्ट, ट्री, ग्राफ, त्याच्यामध्ये आणखी जास्त मजा येईल. ओके, बट आजचा कन्सेप्ट तर क्लिअर असला पाहिजे की स्ट्रक्चर म्हणजे काय, युनियन म्हणजे काय, इनम म्हणजे काय, युजर डिफाईन डेटा टाईप कसा यूज करायचा, तो डिक्लेअर कसा करायचा, त्याचं ऑब्जेक्ट कसं तयार करायचं, त्याची मेमरी कशी तयार होते, स्ट्रक्चर आणि युनियन मध्ये काय फरक आहे, स्टॅटिक मेमरी अलोकेशन, डायनॅमिक मेमरी अलोकेशन मध्ये काय फरक आहे, ऑब्जेक्ट थ्रू ऍक्सेस करायच्या पद्धती किती आहेत, तर 2. ओके, एक डायरेक्ट ऍक्सेसिंग, एक इनडायरेक्ट ऍक्सेसिंग. इनडायरेक्ट ऍक्सेसिंग केलं तर मग पॉइंटर पाहिजे. पॉइंटर तयार केला तर तो स्ट्रक्चरच्या ॲड्रेसला पॉइंट करतो, आणि मग आपण ॲरो ऑपरेटर यूज करून त्याला इनडायरेक्टली मेमरी ऍक्सेस करू शकतो. आपण डायनॅमिक मेमरी जर आपल्याला तयार करायची तर आपण करू शकतो का, तर येस, मॅलॉक नावाचं फंक्शन तयार करून आपण इनडायरेक्ट मेमरी ऍक्सेस करू शकतो. मग त्यासाठी पॉइंटर लागतो, मॅलॉकचं सिंटॅक्स आपल्याला सांगायला लागतं, आणि साईज ऑफ त्या पर्टिक्युलर स्ट्रक्चर किंवा युनियनसाठी आपण मेमरी तयार करू शकतो. एकदा मेमरी तयार झाली, पॉइंटर तयार केला, इनडायरेक्ट ऑपरेटर म्हणजेच काय की ॲरो ऑपरेटर यूज करून आपण त्याला ऍक्सेस करू शकतो. तर अशा पर्टिक्युलर गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. ओके, तर प्रॅक्टिस करा थोडंफार, एक्झामसाठी सुद्धा हे सगळे टॉपिक्स तुमच्याकडे असतील. ओके, तर व्हेरियस कन्सेप्ट आपले झालेत. आता थोडंसं बुक्स आणि असाइनमेंट्सवरती फोकस करायचं आहे. PDF मी ऑलरेडी दिलंय ओके तुम्हाला, त्याच्यामुळं PDF ती असली पाहिजे. क्वेश्चन आन्सर्स त्याच्यामध्ये खूप आहे, 500 to 1000 प्रोग्राम्स त्याच्यामध्ये ऑलरेडी तुमच्याकडे आहेत. फक्त स्टेपने जायचं आहे, प्रत्येक प्रोग्राम डिटेलमध्ये समजून घ्यायचा आहे, प्रत्येक कन्सेप्ट डिटेलमध्ये समजून घ्यायचा आहे, आणि ते आलं की तुमचं प्रोग्रामॅटिकली कॉन्फिडन्स वाढणार आहे चांगल्या लेवलचं. तर त्या गोष्टी थोड्याशा नीट हँडल करायच्यात. ओके,
We can stop for now. If there are any questions, please ask.